नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वरुण बेव्हरेजेस लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया VST इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 4,102.70 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 6,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 4,849.75 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 3,159 रुपये. आणि VST इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 17.03%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 10:1 च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरवर 10 बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 11 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया सॅफेर फूड्स इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,670.30 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 10,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,817.20 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,213 रुपये. आणि सॅफेर फूड्स इंडिया लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 20.72%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:5 च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे, म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया सीएट लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 2,570.55 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 10,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 2,998.45 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 2,056.35 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 6.57%चे रिटर्न दिले आहे. आणि सीएट लिमिटेडने 30 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्सडेट ठेवली आहे 9 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया वरुण बेव्हरेजेस लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,481.60 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 2 लाख करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,702.80 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 802.65 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 79.59%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1 रुपये 25 पैसेचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 9 ऑगस्ट 2024 आणि त्याचसोबत या कंपनीने 2:5 च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिटसुद्धा अनाऊन्स केला आहे, म्हणजे 2 शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया रेल विकास निगम लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 547.85 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1 लाख करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 647 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 122.40 रुपये. आणि रेल विकास निगम लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 337.79%चे रिटर्न दिले आहे आणि रेल विकास निगम लिमिटेडने 2 रुपये 11 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा
चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया उद्या सकाळी 11 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.